नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा प्रवास यंदा वेगानं सुरू आहे. मान्सूनचे प्रवाह बळकट झाल्यानं रविवारपर्यंत म्हणजेच 25 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. मान्सूनची सोमवारपर्यंत म्हणजेच 19 मे पर्यंत झालेली वाटचाल मंगळवारी म्हणजेच 20 मे रोजी सुद्धा कायम होती. राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसानं दणका दिलाय. आज म्हणजे 21 मे रोजी कोकण घाटमाथ्यावर मुसळधार सरींची शक्यता असल्यानं तसंच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं जारी केलाय. राज्याच्या विविध भागात पूर्व मोसमी वादळी पावसानं तडाखा सुरूच ठेवलेला आहे. अनेक भागात सकाळपासूनच असलेल्या ढगाळ हवामानापाठोपाठ दुपारनंतर जोरदार वादळी पाऊस पडतोय. उकाडा आणि तापमानात चढउतार सुरूच आहेत. कोकणातील रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली. आज म्हणजे 21 मे रोजी जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्यानं तळकोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा या भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं तसंच अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिलाय. तर उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं जारी केला आहे. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रो वनच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.